तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की 21 जून म्हणजेच हिंदकेसरी पेडगावचं मैदान या दिवशी संपन्न होतं आहे. आणि या मैदानामध्ये अनेक रथी महारथी नंदी या ठिकाणी पळताना आपल्याला दिसतील. आणि या मैदानामध्ये सर्वांनाच उत्सुकता आहे की मथुर 1001 म्हणजेच कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर 1001 नक्की कुणासोबत पळणार. पैरा अजून गुपित आहे, कुणाला जास्त अंदाज बांधता येत नाही आहे. परंतु मित्रांनो, आपल्याला पैरा समजलेला आहे. 100% फिक्स म्हणता येणार नाही, परंतु 90 ते 95% तोच पैरा फिक्स आहे. मित्रांनो, राहुलभाई पाटील यांनी मुलाखतीत देखील सांगितलं होतं की याआधीसुद्धा गाडी पळवली होती आणि मुंबईमध्ये पळवली होती आणि त्या मुंबईच्या मैदानामध्ये त्याने 2 नंबर केला होता. म्हणजे मथुरने त्या मैदानामध्ये त्या नंदीसोबत 2 नंबर देखील केला होता. मित्रांनो, आपण याची शोध केला आणि त्यानंतर आपल्याला असं समजलं की ज्या बैलानं थार गाडी जिंकली म्हणजेच थारचा मानकरी झाला असा रायबा, मित्रांनो व्हाईट गोल्ड रायबा आणि मथुर हा पेडगावच्या मैदानामध्ये पळण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, गाडीला फुल स्पीड आहे. आणि मुंबईचे जयराम शेठ भोईर यांचं जे मैदान झालं होतं, महाराष्ट्र केसरी 2026चं जे मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये मथुर आणि रायबाने 2 नंबर केला होता. आणि हीच गाडी मला वाटतं पुन्हा एकदा पळू शकते, ते म्हणजे हिंदकेसरी पेडगावच्या मैदानामध्ये. मित्रांनो, गाडी कशी पळेल आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.